हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर तुमचं मोमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज एक स्पेशल असा व्लॉग करणार आहे आणि आम्ही आज कुठेतरी बाहेर जातो आहे. तर चला, आज आम्ही नक्की तुम्हाला कुठे जातो आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण आत्ताच मी आता स्टुडिओवरून आलेले आहे आणि आता लवकर लवकर फ्रेश होऊन जेवून आम्ही आता रात्रीचा प्रवास करणार आहोत. कारण आम्ही जातो आहे तुळजापूरला. तर आमचा रात्रभर प्रवास असणार आहे आणि त्यानंतर सकाळी आम्ही मंदिरात जाणार आहोत. तर चला, आता लवकर लवकर आवरून आम्ही आमच्या हॅपी जर्नीला निघतो. तर चला, पुढे ब्लॉग कंटिन्यू तुम्ही बघत राहा. हाय परी, चालली नाईट ड्रेसमध्ये. गाडीत जाऊन झोपायचं आहे ना. हा, लगेच ऍक्टिंग, लगेच ऍक्टिंग. चलो चलो. काय बोलायचं परी? आई तुळजा भवानी मातेचा उदो उदो. चलो, तर आता आम्ही निघालोय. आता डिरेक्टली भेटल्यावरती तिथे पोचल्यावर भेटू. किती वाजलेत बरं रात्रीचे? माहितीये का तुला किती वाजले? 2:31 झाले. काय लोक बाईकवर फिरतात. थंडी आहे, थंडी. त्यांना सवय. परीला नाही वाजत थंडी. तर आता आम्ही पोचलो आहे पुण्यामध्ये. पुणे पुणे आणि खूप तिथे काय होणी. आणि खूप थंडी आहे. रात्रीचे आता वाजले. काहीच होणं नाही. काय बोलते? सुखही तेवढं, दुःखही तेवढंच. आणि आता रात्रीचे 2:30 वाजले. झोपलेलं तसं कोणीच नाहीये परी सोडून. आणि अशा प्रकारे सकाळ झालेली आहे आणि मस्त सूर्य दिसतोय. आमची परी मॅडम अजून झोपेतच आहे, पण खरंच खूप छान वाटतंय सकाळी. गुड मॉर्निंग. आली तू गावाला? चलो परी, आता आंघोळ करूया. चला 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 चला. इथे आलेलो आहे. तर सकाळी मस्त आता चहा पिऊन आता मंदिरामध्ये जात आहोत आम्ही. आत्ताच आमची आंघोळ करून झालेली आहे आणि आता मंदिरात जातोय. तर इथे आता मम्मी ओटीचं सामान घेते. इथे सगळं ओटीच्या सामानाची दुकानं आहेत आणि शॉपिंगला पण खरंच खूप मस्त आहे. आता आम्ही पहिले मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर स्ट्रीट शॉपिंग करू. हा आला मेन तुळजा भवानी मातेचा मुख्य प्रवेशद्वार. आता बघूया आतमध्ये किती गर्दी येते. खरं तर आता इथे खूप माणसं आहेत. खरंच खूप मस्त वाटतं इथे. आता नक्की कुठून जायचंय ते बघूया. कुठच्या मंदिराकडे? आम्ही आपला रस्ता शोधत शोधत चाललो. तर दीदी इथे घेत आहे माळपरडी. खरं तर तिचे जे गुरु आहेत त्यांनी तिला सांगितलं होतं की तुमची जी कुलस्वामिनी आहे त्याची माळपरडी घे आणि त्याची नेहमी पूजा करत राहा. त्यामुळे आम्ही तुळजा माता मंदिराच्या बाहेरच एक शॉप आहे, तर तिथून आम्ही माळपरडी घेतली आणि तिथले मंदिरातले जे पुजारी आहेत त्यांनी आम्हाला मदत केली. तर इथे सगळ्यात पहिले काय बोला पूजा
समोर दिलं बघा दुर्गे दुर्गवारी अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी मैया संबंधी सद्वर्ते तारीख संजीवनी जय देवी आई राजा उदे उदे सदानंद उदे उदे बोल भवानी माता की जय. हे काय करतात मम्मी? त्यांनी विचारलं काय करताय हे? ही माळप्रडी घेतलेली आहे अंबाबाईची माळप्रडी आहे. पोत परशुराम देवीचे ताट आहे. चंद्राळ काय चलत नाही. शुक्रवार मंगळवार जोगवा मागायचं 5 घरी देवाऱ्यावर ठेवायचं. पौर्णिमाला पोत पेटवायचा गोवाळाचा देवाऱ्यापाशी. तुम्ही जी महिना जी असते इटाळ असतं का त्याला चलत नाही. 6 महिन्यानं ती तुमची गुरु सांगते का सारवाची गाईच्या शेणानं गवतर टाकून. शुक्रवार मंगळवार अष्टमीला बी जोगा मागायचा. अष्टमी मेन त्याचं हे आहे देवीचं. कसली क्यूट आहे ताई कसली गोड आहे. तर आता आम्ही चाललोय मुखदर्शनाच्या लाईनला. खूपच मोठी लाईन आहे. हां दाखव परी कुठे गेली? चलो परी चलो इकडे लाईनीत आहे परी. मला परड्या भरायला प्रसाद लहान देऊ का मोठा देऊ? तू लहान का मोठे? हळदीन कसं महत्व आहे ना. देवीचा वाचन आहे. हॅलो अंबाबाईचा जो पुरीचा आहे. तर आत्ता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही स्ट्रीट शॉपिंग करतोय. तर बघू आता काय काय घेतो आम्ही ते. तर आता किती सारे दुकानं आहेत तर ते आम्ही आता तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी खूप सारी दुकानं आहेत. काही ना काही घ्यायचं असेल तर आम्ही काय फार वेळ लावणार नाही आहे. जे घ्यायचं आहे ते पटपट घेणार आणि चालणार. तर आत्ताच आमचं आई तुळजाभवानी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता मंदिरातून निघालोय आणि आता आम्ही चाललोय कुठे पप्पा? एडेश्वरी मंदिरामध्ये. येरमाळा मंदिरामध्ये आता आम्ही जात आहोत. एडेश्वरीच्या दर्शनाला. हा एडेश्वरीच्या दर्शनाला जात आहोत. तर चला आता तिथलं सुद्धा मंदिर आम्ही तुम्हाला दाखवतो आणि त्याआधी आम्हाला पेटपूजा पण करायची. तर बघूया आता आम्ही नेक्स्ट कुठे थांबतोय ते. तर आता आम्ही जेवायला बसतो. अजून जेवण यायचंय. तर आता इथे आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही 2 भाज्या ऑर्डर केल्या होत्या आणि त्यासोबत रोटीसुद्धा. तर आता आम्ही जेवून निघालोय आणि आता मंदिरामध्ये जातो दर्शनासाठी आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघणार आहोत.
तर आम्ही इथे आलो आहोत आता मंदिरामध्ये, येडेश्वरी मंदिरात. बघूया आता किती पायऱ्या आहेत ते. 200 पायऱ्या आहेत टोटल. त्या मंदिरामध्ये जाऊन एवढं रांगेत उभं राहून आता 200 पायऱ्या चढायच्या. तर बघूया. दोनशे पायऱ्या चढून आलोय. हे कसली क्यूट माकडं आहे तिथे, मस्त वाटतंय त्यांना बघून. वानर आहे वानर. वा 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 वा. तर आता आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि मी आतमध्ये काही मोबाईल घेऊन गेली नाही कारण तिकडे माकडंसुद्धा होती, त्यामुळे मी शूट नाही केलं. आणि आता आम्ही दर्शन घेऊन खाली जात आहोत. तर चला, आत्ताच आम्ही मंदिरातून जाऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर ते येडेश्वरी देवीचं मंदिर होतं आणि ती देवी म्हणजे आई तुळजाभवानी माताची मोठी बहीण असं मानलं जातं आहे. मानलं जातं नाही आहे. तर तिथून आता आम्ही पाया पडून आलेलो आहोत, कारण तुळजापूरला गेल्यावरती तिकडे केलंच पाहिजे असं काहीतरी ऐकलं होतं आम्ही. आणि आज आम्ही जाऊन आलो, तर छान वाटलं, छान दर्शन झालं. आता आतलं मी तुम्हाला फार काही दाखवू शकले नाही, कारण तिथे फोटो व्हिडिओ काढायला मनाई होती. तर त्याच्यामुळे मी तिथलं देवीचं दर्शन तुम्हाला काही मी दाखवलं नाही आहे. पण तुम्ही या आणि नक्की बघा. आणि त्याचप्रमाणे तिथे कित्येकशे लोक आपला नवस फेडायला येत होते, तर ते सुद्धा होतं. पण मी तेवढं सगळं शूट नाही करत बसली. थोडंफार जे केलं असेल ते तुम्ही आता बघितलंच. तर चला, आता आम्ही परत घरी जायला निघालेलो आहोत. आणि मध्ये मध्ये रस्त्यामध्ये मी तुम्हाला आम्ही कुठे कुठे थांबतो तर ते मी तुम्हाला आता दाखवेलच. तर चला. तर आता मम्मीला काहीतरी बोलायचं आहे, सो मम्मी बोलते. बोल. आई तुळजाभवानी माता म्हणजे ही पार्वती आहे. पार्वतीचंच ते रूप आहे. तर त्याची पण एक कहाणी आहे. आता तेवढं काय मी सांगू शकत नाही, कारण आपलं टाईम लिमिट असल्यामुळे मी नाही सांगत. पण तुम्हाला जर ती माहिती पाहिजे असेल तर आई तुळजाभवानी माता ही सिरियल बनवलेली आहे, ती बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण इत्थंभूत माहिती मिळेल. येस. तर चला, अशा पद्धतीने आम्ही आता परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत आणि 9 तास लागणार आहेत आता घरी जायला. सो 9 तास आता बसायचं आहे कारमध्ये आणि मध्ये मध्ये थांबलोच तर मी तुम्हाला दाखवेलच आम्ही कुठे कुठे थांबतोय ते. तर चला. तर आता आम्ही इथे पेट्रोल पंपावर थांबलो आहे. गाडीमध्ये गॅस ते सगळं भरायचं आहे. तोपर्यंत दीदी इथे काहीतरी घेते. इथे चटरपटर घेणं चालू आहे. तर आता आम्ही पुन्हा प्रवासाला निघालेलो आहोत आणि आता आम्ही डिरेक्टली डिनरला थांबणार आहोत. तर आता आम्ही डिनर कुठे करणार आहोत हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर तोपर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुमेंट विथ मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.